समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात वादग्रस्त विधान करून उपस्थितांचं लक्ष वेधलं। महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात। या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना तीव्र शब्दात टीका केली। ते म्हणाले, कृषी मंत्री काय बोललेत, वाकडी कामं पण नंतर सरळ करावी लागतात म्हणे। महायुतीने महाराष्ट्राची तिजोरीच वाकडी केली। वाकडं काम करण्यासाठी तुम्हाला कृषी खातं दिलं नाही। सरळ काम करणाऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत, पण जर तुमच्याकडे वाकडं काही झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही। भरणे यांच्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। यावेळी त्यांनी पुण्यातून अनेक कंपन्या इतर राज्यात जात असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले। रोहित पवार म्हणाले, तळेगाव चाकण या परिसरातील काही कंपन्या इतर राज्यात जात आहेत। दरम्यान काही नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रकल्पाचे काम देण्यास स्पष्ट शब्दात नकार देण्यास सुरुवात केली। हिंजवडी आयटी पार्कची प्रतिमा अलीकडच्या काळात सुमार दर्जाची पायाभूत सुविधांमुळे डागाळू लागली आहे। रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक होतीये। नवीन प्रकल्प मिळवताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।